नमस्कार सर्वांना, आर-व्ही-डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी बघा मराठी व्याकरण या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे प्रश्न बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही पेपरसाठी बघा हे प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारला, क्षेम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. बघा क्षेमचा समानार्थी शब्द या ठिकाणी कल्याण यायला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारला आहे, सचेतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सचेतन, अचेतन. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 पहा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय, कसलीही नसलेली गोष्ट आहे असे वाटणे. बघा समजा एखादी गोष्ट आहे, ती गोष्ट नाही परंतु आहे असे वाटणे, आपण त्यांना काय म्हणतो, आभास. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं पहा, अनअपेक्षितपणे. अनअपेक्षितपणे अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणे या अर्थाची मग म्हण कोणती असेल. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे पहा, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2. या ठिकाणी बघा या अर्थाची या ठिकाणी योग्य म्हण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाचवा या ठिकाणी काय विचारलं, घोडे पेंड खाणे. घोडे पेंड खाणे अशा बघा प्रकारचा वाक्प्रचार आहे. याचं योग्य उत्तर काय असेल, घोडे पेंड खाणे म्हणजे पहा अडचण निर्माण होणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, खर्च आणि मेहनत. बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून, मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. याचे योग्य उत्तर काय असेल, खर्च आणि मेहनत हे शब्द अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, मराठीतील आद्य कवयित्री कोण आहे. मराठीमधील आद्य कवयित्री. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, महादंबा. बघा मराठीमधील आद्य कवयित्री ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे. बघा 4 शब्द आहेत, भाववाचक शब्द नाही विचारले. बघा परीक्षेमध्ये असेच या ठिकाणी बघा या ठिकाणी नाही विचारले. पुढील शब्दापैकी 4 शब्द आहेत. गारवा बघा शब्द काय आहे, भाववाचक नाम आहे. क्रूर, क्रूरता हा पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. गोड, गोडवा हा पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. दास या ठिकाणी बघा हा काय आहे, भाववाचक शब्द नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी गात असतो. मी गात असतो अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. याचा काळ कोणता असेल, सर्वांनी सांगायचं, मी गात असतो. म्हणजे रीतिवर्तमान काळाचं बघा वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, वयोमान या शब्दामध्ये कोणती संधी असेल. वयोमान. वयोमान बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 पहा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानशास्त्र नोट्स व त्याचे सर्व प्रश्न असतील. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF, सामाजिक शास्त्र बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समुद्र. बघा समुद्र सर्वांनी सांगायचं, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. आर्नव म्हणजे काय असतो, आर्नव म्हणजे समुद्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. आधी जन्मलेला. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. आधी जन्मलेला आपण त्यांना काय म्हणतो, आधी जन्मलेला. त्यांना आपण अग्रज असे म्हणतो, अग्रज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दररोज प्रसिद्ध होणारे. दररोज प्रसिद्ध होणारे आपण त्यांना काय म्हणतो, दैनिक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. बघा अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार यायला पाहिजे. बघा परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. बघा या ठिकाणी उपमा अलंकार आहे. परीक्षेमध्ये अलंकार या ठिकाणी या घटकावर परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? विवेक सिंधू हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे? बघा सर्वांनी सांगायचंय. विवेक सिंधू हा ग्रंथ बघा मुकुंदराज यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कुंज विहारी. कुंज विहारी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? परीक्षेमध्ये बघा टोपण नावे, लेखकांची प्रसिद्ध पुस्तके यावर बघा प्रश्न असतात. बघा या ठिकाणी योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. कुंज विहारी म्हणजेच हरिनाथ गुरुनाथ कुलकर्णी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा, दिन या शब्दाचा या ठिकाणी अर्थ विचारलाय बघा. दिन बघा सर्वांनी पाहायचं आहे या ठिकाणी दिन कशा प्रकारचा आहे. दिन बघा, दिन म्हणजे या ठिकाणी हा गरीब असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 पहा, सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सौम्य, सौम्य म्हणजे काय? एकदम असं कमी. सौम्य, सौम्य आज्ञा. सौम्यचा विरुद्धार्थी घ्यायला पाहिजे सौम्य. सौम्यचा बघा तीव्र यायला पाहिजे विरुद्धार्थी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 पहा, पगार हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे? पगार बघा हा शब्द काय आहे? पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विस्मय म्हणजे काय असतो? विस्मय म्हणजे आनंद. कांचन म्हणजे काय असतो? कांचन म्हणजे सोने. समीर म्हणजे वारा. राजू म्हणजे कमळ. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वायूचा या ठिकाणी समीर हा समानार्थी शब्द यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा पहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ज्याची किंमत होऊ शकणार नाही. ज्याची किंमत होऊ शकणार नाही म्हणजे अनमोल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जन्मजात श्रीमंत असलेला. जन्मजात श्रीमंत असलेला आपण त्याला काय म्हणतो? गर्भ श्रीमंत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. कुटीर, कुटीर म्हणजे काय असतो? झोपडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, असतील सीते तर जमतील भूते. मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. असतील सीते तर जमतील भूते म्हणजे काय? एखाद्याकडे बघा धन दौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे काय? वाक्प्रचार आहे बघा. ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे. सुरुवात करणे म्हणजे प्रारंभ करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, मी चित्रपट पाहत होतो. मी चित्रपट पाहत होतो. बघा आता कोणता असेल काळ? मी चित्रपट पाहत होतो पूर्ण आहे का? पाहत होतो. चित्रपट पूर्ण पाहिला का? नाही. पाहत होतो म्हणजे क्रिया पूर्ण नाही, अपूर्ण यायला पाहिजे. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गुरु उपदेश या शब्दामध्ये संधी कोणती असेल? गुरु उपदेश. गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा पहा, देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाहून, ऊनहून. ऊनहून हे प्रत्यय पहा पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आमरण या शब्दामध्ये समास कोणता असेल? आमरण. ज्याला मरण नाही. ज्याला मरण नाही. आमरण या शब्दामध्ये समास कोणता असेल? सर्वांनी सांगायचे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे, अवयभाव समास. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव विचारले. त्यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 पहा, या ठिकाणी काय विचारलंय? सर्वांनी शांत बसावे. सर्वांनी शांत बसावे वाक्याचा प्रयोग ओळखा. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, अकर्मक भावे. या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. भाजीपाला या शब्दामध्ये कोणतं लिंग असेल? भाजीपाला. बघा भाजीपाला, ते भाजीपाला, तो भाजीपाला. कोणता यायला पाहिजे? भाजीपाला या शब्दामध्ये तो भाजीपाला. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पुल्लिंग. योग्य उत्तर यायला पाहिजे. आंबा या शब्दाचं अनेक वचन काय होईल? आंबा. एक आंबा असतो आंबा. आंबाचं आंबा, आंबे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अनेक वचन व्हायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा पहा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रगट करण्याच्या शेवटी आपण या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह वापरतो पहा. उद्गारवाचक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक. लोकांची काय असते? बघा लोकांची काय असते? कळप कोणाचा असतो? हरणांचा बघा कळप असतो. हरणांचा कळप. सैन्याची तुकडी असते. लोकांची गर्दी यायला पाहिजे बघा. लोकांची गर्दी होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गायीने गवत खाल्ले. गायीने. बघा झाला होता प्रश्न आपला. गायीने या ठिकाणी ने हा प्रत्यय आहे. ने ए शी. ने ए शी हे प्रत्यय कोणाचे आहेत?
कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी बघा हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम ओळखा म्हणले मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. मोत्या बघा या ठिकाणी शब्द काय आला पाहिजे? विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द यायला पाहिजे. आता सर्वांनी सांगायचं आहे गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. गटामध्ये सौंदर्य, मित्रत्व, मांगल्य, नम्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी गटामध्ये न बसणारा शब्द होईल. आरे रे तुला लागलं का या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? आरे रे. बघा या ठिकाणी उद्गारवाचक या ठिकाणी चिन्ह आलेलं आहे. केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी विशेषण ओळखा. हुशार, मूर्ख, भित्रा. बघा हे वरीलपैकी सर्व काय असतील? विशेषण आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पाहूयात. पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पंकज म्हणजे काय? बघा पंकज म्हणजे कमळ, राजू, म्हणजेच या ठिकाणी पंकजचा योग्य अर्थ काय असेल? कमळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पाहूयात. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कुंजर. आता काय असेल? कुंजर म्हणजे हत्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. कुंजर म्हणजे हत्ती. दुसरा क्रमांक पुढचा पहा. आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आयात करणे, निर्यात करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. फक्त स्वतःचा फायदा पाहतो त्यांना आपण काय म्हणतो? आपलपोटा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा. जाड आणि ताळा हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा जाड आणि बघा हे ताळा हे शब्द काय असतील? तामिळ या भाषेमधून, तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. मधुर कोणता असेल? मधुर, गारवा, चतुर. चतुरचं चतुर यायला पाहिजे. लायकची लायकी यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी कोणता असेल? भाववाचक नाम. चतुर, चतुर, गारवा या ठिकाणी शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे. भाजीपाला शब्द बघा आपला झाला होता तो भाजीपाला. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? वैकल्पिक, समाहार, कर्मधारय समास. भाजीपाला या शब्दामध्ये भाजीपाला जर कोणता असेल? भाजीपाला या शब्दामध्ये बघा समाहार द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पाहूयात. नीरज या ठिकाणी शब्द आहे. नीरज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नीरज म्हणजे काय? कमळ. बघा झाला होता प्रश्न. ऑप्शन क्रमांक 2. दुसरा क्रमांक पुढचा पहा. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वामी ही कादंबरी कोणाची आहे? रणजित देसाई यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 1. दुसरा क्रमांक पुढचा. गायन या शब्दामध्ये संधी कोणती असेल? गायन. गायन या शब्दामध्ये बघा स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. बसला, तो झाडाखाली बसला. तो झाडाखाली बसला. वाक्याच्या शेवटी क्रियापद असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा पहा. या ठिकाणी काय विचारलं आहे? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. सर्वांनी योग्य उत्तर बघा कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचे PDF बघा, ज्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र, नोट्स व त्याचे सर्व प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF, सामाजिक शास्त्र बघा मागे महत्त्वपूर्ण PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.